प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सर्व प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला हा अभंग एक महाराष्ट्रातील थोर महान भगवत भक्त आणि झाडून संसार बैसलो अंगणी असे वैराग्याचे महावीर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि जगदाच्या पाठीवरचे तिसरे जगद्गुरु तुकोबाराय यांचा अतिशय उत्कृष्ट असा हा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या समोर जे आपल्या हिताप्रती जागृत आहेत त्यांच्या मात्या पित्यांना आता तुम्हाला सेवेकरता घेतलेला हा अभंग कुणाचा आहे हेही तुम्हाला माहित आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय कुणाला धन्यता देतात हेही तुम्हाला माहित आहे. आणि आता वक्त्याचं अधिकर्तव्य तो म्हणजे असं अल्पसा परिहार आहे आणि अल्पसा परिहार ते तुम्हाला माहित आहे तरी सुद्धा आम्हाला सांगावंच लागतं कारण तर ते आमचं अधिकर्तव्य असतं म्हणून सांगावं लागतं. अल्पसा परिहार तो म्हणजे असा आपल्या गावामध्ये चालत असलेली ही अहिल्या जयंती आणि या अहिल्या जयंती उत्सवानिमित्त ही कीर्तन आहे. सज्जनो कोणती जयंती आणि उत्सव साजरा करायचा म्हणला की तो आपोआप होत नसतो हे तुम्हाला माहित आहे सर्वांना. मग हा उत्सव करायचा असला तर उत्सव कसा होतो. हा उत्सव करायचा असला तर या उत्सवासाठी आधी खट्यातो भरपूर करावा लागतो. भरपूर कष्ट घ्यावे लागतात आणि ते कष्ट घेणारी जे कोणी असतील तर आमचे मूळ तरुण बांधव आपल्या कीर्तनाचा कधी असू द्या कुठे कीर्तन असू द्या पहिला टप्पा असतो तो म्हणजे तरुण बांधव. कारण त्यांचा अर्थ असा आहे तरुण जे या वयामध्ये भगवत भक्ती करता लागतात जे सेवे करता लागतात ते खरोखरच तरुण जातात म्हणून त्यांना तरुण म्हणतात. असं तरुण जायचं असेल तर तुम्हाला आम्हाला सेवा करावी लागेल. म्हणून या सर्व तरुण बांधवांनी निर्णय घेतला आपल्या गावात यावर्षी अहिल्या जयंती झालीच पाहिजे. आणि सज्जन हो आपण खूप भाग्यवान आहोत. किती भाग्यवान विचार करा अहिल्या जयंती साजरी करतात. अहो हे अहिल्या जयंती कोण कोण साजरी करतात. अहिल्या जयंती साजरी करतात ऐका अहो इंग्रजांचा जर विचार करायचा झाला तर इंग्रज प्रत्येकासंग लुटायचा विचार करतात प्रत्येकांशी हानमार युद्ध करायचा विचार करतात. पण ते इंग्रज सुद्धा अहिल्या देवीच्या शरणांगत येतात. अहो विचार करा जिवंतपणे इतिहासामध्ये जिला देव मानतात देवी मानतात तिला अहिल्या देवी म्हणतात. अहो त्या माता ज्यावेळी सिंहासनावरून न्याय घेतात त्यावेळी हिच्या मुखातून स्वतः भगवान देवादी देव महादेव न्याय देतात. अहो विचार करा तुम्ही आम्ही जयंती साजरी करतो यात नवल नाही. या मातेची जयंती तर सारे देव देविता सुद्धा साजरी करतात. म्हणून आपण अहिल्या जयंती साजरी करणं आपलं हे कर्तव्य आहे. बहुतेक वाटते यावर्षी आपल्या गावामध्ये अहिल्या देवीचा पुतळा बसवण्याचा निर्णय आणि घेतला आहे आणि जवळपास तो सुद्धा यशस्वी झालाय बरोबर. आणि तो सुद्धा यशस्वी होता किंवा झालायच. काय अहिल्या देवीचा पुतळा बसवणं गावामध्ये का गरजेचं आहे. कारण अहिल्या देवी ज्यावेळी गावात असतात अहिल्या देवी ज्या ज्या ठिकाणी असतात त्या त्या ठिकाणी उत्तम मंदिरे उत्तम धर्मशाळा बांधण्याची प्रेरणा देतात. अहो उत्तम मंदिरे बांधणं का गरजेचं आहे. उत्तम धर्मशाळा बांधणं का गरजेचं आहे विचार करा. अहो आजही आमच्या गावामध्ये खंडोबाराय आहे. या खंडोबारायांना कोणीतरी प्रसन्न करा आणि विचारा खंडोबाराय खरे सांगा या ढोलगावची काळजी करण्याकरता तुम्ही किती दिवस पावसात भिजलात विचारा खंडोबारायांना. अहो आज आमच्या हनुमंतरायाचं मंदिर होते त्या हनुमंतरायांना विचारा हनुमंतराय तुमचं मंदिर किती दिवस गळत होतं हो. अहो
विचार करा, आमच्या विठ्ठल रुक्मिणीला गावातल्या प्रसन्न करा आणि विचारा, विठ्ठोबामान रुक्मिणी माता तुम्ही किती दिवस या पत्राच्या मध्ये होतात खरं सांगा. आणि या सर्व गोष्टीची प्रेरणा जर घ्यायची असेल तर अहिल्या देवीचा पुतळा बसवणं अगदी जरुरी आहे. आणि धन्य आहोत आपण, कारण अहिल्या देवीचा जन्म आपल्या गावातील कुळामध्ये, म्हणजे आपल्या गावातील नाही, म्हणजे आपल्या गावात कोणताही शिंदे कुळ आहे आणि त्या शिंदे कुळामध्ये अहिल्या देवीचा जन्म झाला असेल तर मग आपल्या कडवीचं मंदिर, आपल्या बहिणीचं मंदिर, आपल्या बाईचं मंदिर आपल्या गावात का नसू नये. गरजेचं आहे ना आपल्या देवीचं मंदिर आपल्या गावात असणं, आपल्या देवीचा पुत्र आपल्या गावात असणं गरजेचं आहे ना. म्हणून तुम्ही निर्णय घेतला, त्या निर्णयाला आमचा सर्वांचा सलाम आहे. सज्जन हो, या तरुण बांधवांनी हे खूप सुंदर असं कार्य केलेलं आहे. म्हणून आमच्या या टाळकऱ्यांच्या किंवा विनेकरांच्या माझ्या बसलेल्या सर्वांच्या सुद्धा टाळ्या वाजवून तुमचं कौतुक जरी केलं तरी कमीच आहे. मग तुम्ही आम्ही सर्वजण तुमच्या कौतुका करता येईल टाळ्या वाजवायला. आता तरुण बांधवांचं सुंदरपैकी कौतुक झालेलं आहे. तरुण बांधवांना सुद्धा विनवणी करतो की असेच तुमच्याकडून भरभरून सेवा घडत राहू. आणि आता या आपल्या कीर्तनरूपी सेवेला जे लांबून पाहुणे आलेत ते बारडकर आलेत आणि आमचे प्रेमळ बंधू म्हणजे दिगंबर महाराज किरकण पासदगावकर हे सुद्धा आमच्या भेटीकरता आवर्जून आलेत. आणि आमचे गुरुवर्य भागवत महाराज हे सुद्धा आज त्यांना काम असताना सुद्धा त्यांच्या कामातील अनमोल वेळ आपल्याला दिलाय आणि ते आपल्या कीर्तनाकरता हजर झाले. आणि सोनाळून आले, काही टाकलीहून, पांढऱ्याहून, कोणशीहून सर्वच गावून आणि अजून कुठून आले असतात. अजून भजने मंडळीकडे म्हणजे दुसरे भजने मंडळी काही आले आहेत. त्या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा. त्या सर्वांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे, कारण आपल्या गावाचा रोड असा भारी आहे. आपल्या गावाचा रोड म्हणजे तिथे हवेला फिका पडत आहे का नाही, असा आपल्या गावाचा रोड. अशी बेजारी असताना सुद्धा ते आपल्या प्रेमाकरता हजर झाले. खरोखर त्यांचं किती प्रेम आपल्यावरती आहे हे प्रेम दिसून येतं. परंतु आता सर्वांचं कौतुक झालेलं आहे. आता सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मस्तक माझा माझा पायावरी या वारकरी संतांच्या. आता ज्याची सेवा आहे त्या भगवंताला साई मागू आणि सेवेला सुरुवात करू. आता माझं साई
आता माझं साह्य इथे करावी देवा, तुझी घेई सेवा सकळ भोवा उगवणे. आता सेवेला सुरुवात झालेली आहे. आता सेवा म्हणलं की हे काय, हे नामामृताचं भोजन असतं आणि कुठलंही भोजन म्हणलं की वाढ जरुरी असते. हे प्रत्येक कीर्तनामध्ये शक्यतो हे सांगत असतो. मला सांगा, तुमच्या समोर पातळवडी जर मी जर टाकण्यास सांगितली आणि आता पातळवाडी टाकली, तुम्हाला म्हणलं वा पातळवाडीच आहे आता घ्या, तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही डोळ्यानं आंधळ्यात, मला वाटलं नव्हतं डोसक्यानं सुद्धा आंधळे असा. मग तुम्हाला जर तसं म्हणलं तर जमणार नाही. तसं तुम्हाला अभंगाचं सरळ सरळ चिंतन सांगितलं तर समजणारच नाही. संपूर्ण वाढ होऊन द्यावंच लागते. तसे अभंगाचा संपूर्ण भावार्थ सांगावाच लागतो, सांगणं गरजेचं आहे. अभंगाचा भावार्थ तो म्हणजे असा, आपुल्या हिता जो आसे जागता, जे आपल्या हिताप्रती जागून असतात त्यांना तर तुकोबाराय धन्यवाद देतीलच हो, परंतु त्यांच्या मात्या पित्यांना तुकोबाराय धन्यवाद देतात. कारण ते आपल्या हिताप्रती जे जागतात ते कुळी आहेत. त्या कुळामध्ये कन्या असो ते पुत्र असो, ते कसे येतात, सात्विक वृत्तीचे जन्माला येतात. जे सात्विक वृत्तीचे असतात त्याबद्दल देवांना सुद्धा हर्ष वाटायला लागतो. का हर्ष वाटायला लागतो तर ते काय करतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, अखंड विठोबाचं चिंतन करतात. मग तुकोबाराय म्हणतात, मला अशांची सेवा जरी घडली तरी माझ्या दैवाला पार नाही. आता यामध्ये कोण असतात, यामध्ये शूर, वीर, संत आणि महंत. यापैकी आपल्याला यामध्ये शूरवीर आणि संत असलेल्या अहिल्याबाई होळकर यांचं जीवनचरित्र या अभंगातून आपल्याला पाहायचं. परंतु अहिल्यादेवींचा जन्म हा 1725च्या कालावधीतला आहे आणि 1725 आधी का 1630 हो, 1630. 1630 सुद्धा थोडक्यात पाहू, 1725 कडे जाऊ, काय हरकत नाही. मग ऐका, पृथ्वीराज चव्हाणांचं राज्य सुरू होतं. पृथ्वीराज चव्हाणांच्या राज्याच्या नंतर मुघलांनी, आदिलशाहींनी आपले डोके वर काढले होते. रक्तांच्या चिलकांना उडत होत्या. भयानक असा अंधकार पडलेला होता. आपल्या आया बहिणींची इज्जत लुटल्या होती. आपल्या शेतामध्ये धनधान्य काही रावलीत नव्हते. जुलमच कर लावित होते. जुलमी सगळं अत्याचार सुरू झाले होते. मग आता काय करावं हा प्रश्न पडला आणि मालवणीच्या पोटी एक तारा चमकला. तो म्हणजे शहाजी राजे. आणि शहाजी राजांना ज्यावेळी पुण्यावरती भगवा फडकवला तरी सुद्धा तोच आदिलशाहीनं, मुघलशाहीनं पुन्हा मातीत भिजवला. पुन्हा आपल्या कुशीत त्यांना घेतलं. म्हणजे शहाजी राजांना सुद्धा त्यांच्याकडे जावं लागलं. पुन्हा हीच आदिलशाही माजली होती. हीच आदिलशाहीने डोके वर काढले होते. पुन्हा हा अन्याय अत्याचार होत होता. ते माझ्या राष्ट्रमाता, राजमाता आई जिजाऊंना देखवत नव्हता हो. त्यावेळी आई जिजाऊ भगवानी देवपाशी गेल्या, आई शिवाई पाशी गेल्या. हे आई शिवाई, अगं ज्यावेळी या पृथ्वीवरती अधर्म होत होता, राक्षसांचा थेथेनाट मचला होता, त्यावेळी आई तुम्ही राम आणि कृष्ण या रूपाने धरतीवर अवतार घेऊन देव पाठवला होता. आता कोण येणार प्रश्न पडला. आणि हा प्रश्न पडल्याच्या नंतर त्यावेळी आई देवींना वरदान मागितलं. हे भवानी आई चंडिके, मला वरदान दे. उन्मत्ती हे सिंहासने फाडण्या मज पुत्र दे, फाडण्या मज पुत्र दे. म्हणून 19 फेब्रुवारी 1630 साली एक या रयतेचा राजा, अनमोल असा वाघ शेर शिवाजी राजा शिवनेवरती जन्माला आला. कोण? छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज
राज्यात होळकरशाही घराणे चालू. हाच अंधकार पुन्हा पुढे पडत होता. हाच अंधकार पुन्हा पुढे वाढू लागला. पेशव्यांकडे राज्य दिलं होतं आणि पेशव्यांकडून हे राज्य हळूहळू आपल्या देशद्रोहीकडे देश दुश्मनाकडे जाऊ लागलं आणि पुन्हा या देशद्रोहीकडून राज्य पुन्हा स्थापित करण्याकरता कोण अवतार घेणार हा प्रश्न पुन्हा पडला. आणि आता मात्र भवानी आई देवीला रावलं नाही. अरे कुठपर्यंत पाठवायचं पुरुषांना? नारी शक्ती काय असते ते हे कधी दाखवायचं या जगाला? अरे कुठपर्यंत पाठवायचंय फक्त पुरुषांना? नारी शक्ती काय असते ते कधी दाखवायची या जगाला? म्हणून आई भवानीने एक निर्णय घेतला. आता आपल्याला अवतार घ्यायचे. या पृथ्वीवरती आपण स्वतः उभणार. ती म्हणजे कोण? ती अहिल्या होणार. मी अहिल्या होणार याचा विचार भवानीने केला. आणि 31 मे 1725 रोजी सुशीलाबाई शिंदे मानकोजीराव शिंदे यांच्या पोटी अनमोल कन्या रक्त जन्माला आलं. तिचं नाव पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवी की जय. असा अहिल्यादेवीचा जन्म झाला. सज्जन हो, पण अहिल्यादेवीने जन्म कशासाठी घेतला होता? तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर कशा करता? धर्माचे पाय धर्माचे पाय धरणी या अहिल्यादेवींचा जन्म यासाठी झाला होता. धर्माचं पालन करायचं, पाखंडाचं खंडन करायचं आणि भगवंताचं हो आपल्या भूमीचं नाव वाढवायचं. हे काम अहिल्यादेवींना करायचं होतं. हे मानकोजीराव शिंद्यांना सुशीलाबाई शिंद्यांना माहिती होतं. हे कळत होतं की ही अहिल्यादेवी म्हणजे कोणी साधारण नाही. ही साक्षात भगवानी आई आहे आणि तिचा सांभाळ करणं, हिला संस्कार देणं अति गरजेचं आहे. ज्यावेळी राजमाता अहिल्यादेवी रागत होत्या, चालत होत्या, त्यावेळी देवाला हात जोडत होत्या. आता आपल्या बाळाला सांगावं लागते, बाळा हात जोड. हात जोडला तरी आपण देवाला फुकट हात जोडत नाही. काय बोलतो? देवा सुखाचं ठेव, सुखाचं ठेव. आताच कायचं दुःख आले, आताच काय हार पडला रे नावाडी, अक्षरा पडल्या डोक्यावर, काय त्या लेकराच्या काहीच नसतं तरी सुद्धा आपण म्हणतो देवा याला सुखाचं ठेव. याच्यामध्ये काय दुःख आहे? याच्यामध्ये दुःख नाही असं नाही, याच्यामध्ये दुःख आहे. परंतु हे दुःख आपण आदल्या जन्मीचं काही कर्म करून 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 घेतलाय आणि पापाचं फळ भोगलंय. आणि मग पुण्याचं फळ म्हणून हे मानव जन्म देहाला नाही. मानव जन्म आल्याला देहाला जरी करता असला तरी सुद्धा या मानव जन्मात सुद्धा काहीतरी कर्म भोग असतात. पण ते दुःख आणि सुख प्रत्येकालाच असतं. बाकी काही दुःख पडलेलंच नसतं. तरी सुद्धा म्हणतात देवा सुखाचं ठेव. परंतु राजमाता अहिल्यादेवी होळकर कशा होत्या? राजमाता अहिल्याबाई होळकर हळूहळू वाढू लागल्या. त्यावेळी अहिल्यादेवींच्या आईवडिलांना संस्कार देण्याकरता सुरू केले. पहिल्यांदा बाळ खडू गिरवायला शिकवले. नंतर बाळा संत काय असतात ते शिकवलं, ग्रंथ काय असतात ते शिकवलं, शास्त्र काय असतात ते शिकवलं आणि धर्म काय असतो तोही शिकवला, कर्म काय असतो तोही शिकवला, देश काय असतो तेही शिकवला, देव काय असतो तेही शिकवलं आणि शस्त्र कसे चालवतात तेही शिकवलं, अस्त्र कसे चालवतात वापरतात
तेही शिकवलं आणि जे हे शिकून घेतात ते आपल्या हिताप्रती जागृत असतात आणि जे हे शिकवतात ते माता पिता धन्य असतात, त्यांना धन्यता देतात. औरंगाच्या प्रथमच्या कोणी आहे तो देवाचे जागेचा. कोणी आहे तो देवाचे जागेचा. कोणी आहे तो आकुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. म्हणून या अहिल्या देवींच्या माता पित्यांना जगद्गुरु तुकोबारायांनी धन्यता दिलेली आहे. महाराज ही कन्या किती सात्विक आहे आता विचार करा. आता ही कन्या ज्यावेळी 8 वर्षाची असताना घोड्यावरती बसून आपल्या शेताकडे जात होती आणि शेताकडे जात असताना 2 वाटसरू त्या अहिल्या देवींना भेटले आणि विचारलं, बाळा अगं पाणी मिळेल का? बाबा पाणी का नाही मिळणार, पाणी मिळेल ना आपल्याला. मग पाणी देण्याकरता विहिरीकडे घेऊन गेल्या त्या 2 वाटसरूंना. ते वाटसरू कोण होते? ते वाटसरू म्हणजे मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवे हे होते. आणि मग त्यांना विहिरीकडे घेऊन गेली. पाणी देणार तेवढ्यात अहिल्या देवीने आवाज दिला, बाबा अहो आता दुपारची वेळ झाली आहे आणि आता नुसतं पाणी का पिता? अहो नुसतं पाणी देणं हा आमचा धर्म नाही. आलेल्या प्रत्येक अतिथींचा सन्मान करणं हा आमचा धर्म आहे. कारण धर्म काय असतो हे अहिल्या देवींना लहानपणीच आई वडिलांनी शिकवलं. हा आमचा धर्म आहे. मग तिने घराकडे नेलं आणि सांगितलं, अरे नारोदादा 2 ताटे घेऊन या. मग नारोदारांनी पिठलं आणि भाकरीची 2 ताटे घेऊन आले. आणि ज्यावेळी मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवे जेवत होते
त्यावेळी सांगितलं, मल्हारराव मल्हारराव झोपला का? झोपला नाही कोणी. मल्हारराव पाहिलं का? असं अनमोल कन्या रत्न आपल्या अनमोल खंडरावांना शोधून सापडायचं नाही बरं का? ही गोष्ट कानावर टाकल्या बरोबर खंडरावांच्या पित्यांनी म्हणजे मल्हारराव होळकरांनी ही गोष्ट माणकोजीराव शिंदे यांच्या कानावरती टाकली आणि तो प्रस्ताव माणकोजीराव शिंदेंनी मान्य केला. आणि सज्जन हो, 20 मे 1733 साली अहिल्या देवींचा हात मल्हाररावांचे सुपुत्र खंडराव होळकर यांच्या हातात देण्यात आला. म्हणजे काय झालं? शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान सगळ्याला कळलं. आणि ज्यावेळी विवाह सोहळा करण्याच्या आधी सुद्धा थाटामाटात असतात आणि विवाह सोहळा केल्यानंतर थाटामाटात असतात. परंतु एक दुःख मनामध्ये आठवतं, ती म्हणजे काय? तर ते सासरला जातात. त्यावेळी सुशीलाबाई शिंदेच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि गौतमीबाईंना सांगतात, येणबाई, अहो आजपर्यंत या मुलीला आम्ही तर हाताच्या पोटात करत, अहो या मुलींचा सांभाळ करा. एकतरी विवाही माणकोजीराव शिंदे मल्हाररावांना आपल्या लेकीचा पराक्रम सांगत होते. मल्हारराव येवाई बुवा, ऐकलं का? ही देवी ही अहिल्या माझी तुम्हाला प्रत्येक कार्यात मदत करू लागेल. हिला राजकारण, समाजकारण, धर्म, नीती, न्याय सर्व काही कळत आहे. कळेल, तुम्ही अजून समजून सांगा, शिकवा आणि या देवींना, या अहिल्यांना मोठं करा. आता तुम्हीच या अहिल्या देवींचे गुरु व्हा आणि आई बाप सुद्धा व्हा. असं म्हणत म्हणत आपल्या लेकींना माणकोजीराव शिंदे विदाई करत होते, वाटे लावत होते. परंतु एकीकडे माणकोजीरावांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत होतं. सुशीला देवींच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येत होतं आणि एकीकडे आईला देवीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत होतं. कारण अरे लहानपणापासून खेळत चालत फिरत आलेली बोबडे बोबडे बोल बोलत असलेले बोल सर्व आठवायला लागली. आईला कसं सांभाळ केला, आईला कसं जपलं ते आठवायला लागलं आणि अहिल्या देवी सर्व परिवार करत होता. त्यावेळी अहिल्या देवींना सासरला जायचं होतं. सासरला जात असताना सुद्धा अहिल्या देवी मागे परतून पाहत होत्या. तुकोबारायांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर कसा Oh
अहिल्यादेवींची अवस्था झाली होती. प्रत्येक आपल्या मुलींची अवस्था जशी होते तशी तुकोबरायांची अवस्था देवासाठी झाली होती. म्हणजे किती तुकोबराय झाले आहे. म्हणून तुकोबराय कोणी साधारण आहे. तुकोबराय प्रत्येकाच्या हिताचा विचार करणार आहे. पण तुकोबरायांनी हे कसं समजणार नाही की धन्यता आहे. पण तुकोबरायांनी धन्यता दिली ते बरोबर आहे. मग ज्यावेळी विवाह साजरा झाला पण खंडराव होळकर हे सुद्धा एक सात्विक वृत्तीचे होते आणि अहिल्यादेवी सुद्धा एक सात्विक वृत्तीचे होते. म्हणजे अहिल्यादेवी सुद्धा एक सात्विक कन्या होती आणि खंडराव होळकर सुद्धा सात्विक पुत्र होते. आणि या सात्विक पुत्राबद्दल या सात्विक कन्येबद्दल देवाला हर्ष वाटायला लागतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सात्विक पुत्राशी विवाह झाला होता आणि एकीकडे दोघांचा सुद्धा संसार अगदी सुखात सुरू होता. आणि ज्यावेळी अहिल्यादेवींना मल्हारराव होळकरांच्या घराण्यात दिलं त्यावेळी मल्हारराव होळकरांनी आणि गौतमीबाईंनी एवढंच सांगितलं नाही की बाई या तुझ्या सासऱ्याला चहा लवकर लागतो, या सासूला भाकर लागते, ही सून ही नणंद चिडचिड करते, हिला जसं म्हणलं तसं तिच्या खुरावर घा असं सांगितलं नाही. मग कसं सांगितलं? जे मानकोजीराव शिंदेने शिक्षण दिलं होतं तेच शिक्षण इकडे मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना दिलं. आणि या देशातील सीमाना सीमा या अहिल्यादेवींना माहीत झाल्या पाहिजे, कळायलाच पाहिजे. म्हणून अहिल्यादेवींना गौतमीबाईंसोबत म्हणजे त्यांच्या सासूबाईंसोबत काही तीर्थयात्रा करण्याकरता पाठवलं. आणि तीर्थयात्रा केल्यानंतर ज्यावेळी अहिल्यादेवी भ्रमण करू लागल्या त्यावेळी अहिल्यादेवी एका एका ठिकाणाची जानकारी संपूर्ण लक्षात ठेवत होत्या. सज्जनो, आपण आपल्या मुली आपले मुलं आणि आजही सहलीला जातो, पण तिथे गेल्यानंतर काय करतो? स्माईल स्माईल. काय करायचं आहे स्माईल करणं? तिथं आपण फोटो काढण्यासाठी जात असतो. तिथं आपण एका 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 संपूर्ण ठिकाणाची जानकारी संपूर्ण इतिहास माहीत करून घेण्याकरता जात असतो. तिथं आपण पाणीपुरी आईस्क्रीम फक्त खाऊन आयुष करण्यासाठी जात नसतो. आणि माई बापाने दिलेले पैसे खर्चायचे आयुष पैस मध्ये राहायचं आणि नंतर म्हणायचं काय कराव माझ्या नशिबातच नव्हतं, अरे एडपटा तू शिकलाच नाही म्हणून त्या नशिबात. आणि असं नाही, काही जण शिकतात मग शिकल्यावर त्यांचा जर खरंच जर दिमाग चालत असला तर ते काही धंदा करतात, काहीतरी युक्ती काढतात आणि ते खरोखर मोठे होतात. मग त्यांना फक्त पुस्तकाचं शिक्षण मिळून चालत नाही, त्यांना सर्व गोष्टीचं शिक्षण मिळालेलं असतं त्याला शिक्षण म्हणतात. ते सर्व पुस्तक सर्व गोष्टीचं शिक्षण घेतात. बाहेर काय आहे आत काय आहे नाही तर काही जण रात्रंदिवस फक्त पुस्तक डोळ्यासमोर घेतात, वाचतात, अभ्यास करतात, पण बाहेर काय असतं हे त्यांना माहीत नसतं. म्हणून ते वायाला जात असतं.
तर सर्व गोष्टीची माहिती, सर्व गोष्टीची जाणकारी आपण घेतली पाहिजे हे अहिल्या देवीनं आपल्याला त्या काळात सांगितलं. आणि अहिल्या देवी काही वेळात तीर्थयात्रा करून आल्या आणि एकदा पेशव्यांनी अहिल्या देवी होळकरांना काशीपासून महेश्वरापर्यंत जाण्याचा नकाशा काढून मागितला आणि तो नकाशा माझ्या राजमाता कोटेश्वर अहिल्या देवीने जशास तसा काढून दाखवला सज्जन. आणि हा नकाशा पाहिल्यानंतर मल्हारराव होळकरांनी हा नकाशा पाहिला आणि हा नकाशा पाहिल्या बरोबर मल्हारराव होळकरांचा विश्वास मात्र अहिल्या देवीवरती पक्काच बसला. आणि हा विश्वास बसला त्यानंतर मल्हारराव होळकरांनी एक विचार केला, अरे असं आपण कुठपर्यंत म्हणायचं, दिल्लीचा तख्त राखतो मराठा माझा. अरे एक दिवस तरी असा बोल आला पाहिजे, दिल्लीच्या तख्तावरील बैसतो मराठा माझा, दिल्लीच्या तख्तावरील बैसतो मराठा माझा. सज्जनो, मराठा म्हणजे कोण? एकटा मराठा समाज मुळीच नाही. धनगर म्हणजे कोण? एकटा धनगर समाज, हाटकर समाज मुळीच नाही. धनगर याचा शब्द काय, अर्थात काय होतो? धनगर, धनाचे आगर. धन कोणतं? धन हे संपत्ती असो किंवा ज्ञान असो किंवा संस्कृती असो. आपण इतके जे जे संस्कृतीनं, ज्ञानानं, धनानं परिपक्व आहोत ते सुद्धा सगळे आपण धनगरच आहोत. काय धनगर म्हणजे काय? कोणी एका जातीचं वाक्य नाही. मराठा म्हणजे कोणी काही एका समाजाचं वाक्य नाही. अहो, ज्यावेळी या शब्दानं कोण घाबरायचं? देखो मराठे आहे, मराठे आदिलशाही, मुघलशाहीचा त्राट कापायची. मराठे म्हणजे कोण? मराठी म्हणजे आपण सकल मराठा म्हणजे सकल या महाराष्ट्रामध्ये, या मायभूमीमध्ये जेवढ्याने जन्म घेतला तो मराठा म्हणून संबोधित झाला. मराठा हा म्हणजे कोणता एकटा समाज नाही. धनगर हा कोणी एकटा समाज नाही. कोणताच या घरातला, या गावातला, या जगातला एकमेव समाज हे कोणताच असा एकटा नाही. सर्व समाजामध्ये कोणती ना कोणती आपली प्रत्येकाची बाजू म्हणून आपणच सर्व आहोत. या जगातला एकमेव धर्म आपला कोणता असेल? आपला धर्म खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अजून एक सांगायचं झालं तर माणसाशी माणसा समवावे. हा माणुसकी धर्म आपला प्रत्येकानं जपला पाहिजे. या माणुसकी धर्माला आपण ज्या दिवशी जपतो, ज्या दिवशी सांभाळतो, आपण त्या दिवशी कीर्तन ऐकणं, भजन ऐकणं, ते एवढे मोठ्याने कार्यक्रम करणं सफल होतं. तोपर्यंत सफल होणार नाही. आपण सर्वजण एक आहोत. आपण जरी करता एका बापाने नसतो, आपण तरी सुद्धा एका जगाच्या बापाचे लेकर आहोत. हे जोपर्यंत आपण आपल्या अंतःकरणात रुजत नाही, जोपर्यंत हे मान्य करत नाही, तोपर्यंत आपण काही करा, आपला कुठल्याही प्रकारचा आधास कामाला येणारच नाही. एकीकडे याच प्रकारे अहिल्या देवींचा संसार सुखाने चालत होता. खंडराव होळकर सुद्धा खूप महान वीर योद्धा होता. परंतु नियेचे संकेत मात्र इकडे वेगळेच. 1735 पासून जो लढत आलेला हा वीर खंडराव यांचा हा वीर असा पराक्रम पाहून त्यांना जठाराच्या या कुंभेरच्या लढ्याचं नेतृत्वाचं सेनापद देण्यात आलं. आणि या युद्धापूर्वीच 8 जानेवारी रोजी, म्हणजे 8 जानेवारी 1754 साली याच जठारांना खंडराव होळकरांनी तुडवून मारलं होतं. हा वीर पराक्रम खंडरावांचा प्रत्येक जठारांना माहित होता. तरी सुद्धा 20 जानेवारी 1754 साली वीर खंडरावांना एका युद्धाचं बोलावून आलं. तो म्हणजे कुंभेरचा लढावा. आणि त्या कुंभेरच्या लढावाचं नेतृत्वाचं, सेनापती नेतृत्वाचं पद वीर खंडरावांना देण्यात आलं. आणि त्यावेळी वीर खंडराव हा फक्त 3000ची सेना घेऊन होता. आणि जठार मात्र देशद्रोही तो हुजूर मात्र
एकीकडे 80,000ची फौज घेऊन हजर होता आणि अशा 80,000च्या फौजेला सुद्धा एकटा खंडराव आवडत नव्हता. आणि मग किती पराक्रम असेल वीर खंडरावांचा. विचार करा, त्यावेळी खंडराव होळकरांचं आणि त्या जठारांचं युद्ध सुरू झालं. जठारांना खंडराव एकटाच लढायला वापी पडत. अहो विचार करा, मग त्यावेळी हुजूर मात्र थरथर कापायला लागला. अरे अरे खंडराव कौन है? अरे खंडराव ऐसा कैसा? अरे तुम क्या खाते हो? अरे ये अकेला खंडराव तुम्हें हाथ में नहीं आया. त्यावेळी बादशाह तो हुजूर म्हणू लागला, अरे खंडराव हाथ में आना चाहिए, खंडराव हाथ में आना चाहिए. त्यावेळी ते जठार सांगू लागले, सुनो हुजूर, हुजूर सुनो मेरी बात, ये खंडराव कोई खंडराव नहीं है. ये कौन है? अरे ये खंडराव औलाद है. अरे खंडराव कौन है? अरे खंडराव होलकर श्री औलाद नहीं है. अरे ये कौन है? ये खंडराव होलकर तो शेर का बेटा है और शेर के बेटे को छावा कहते हुजूर, छावा. छावा असणारा खंडराव होळकर यांना कुणालाही ऐकत नव्हता. हा सर्वांना फाई पडणारा हा युद्ध होता. मग यांना काय करावं काही सुचेना. संपूर्ण जटारांची सेना हळूहळू संपत येणार की काय, हा प्रश्न जटारांना पडू लागला. त्यावेळी एक उदयन नावाचा त्या जटारांकडे होता आणि तो म्हणाला, सुनो हुजूर, मिल गई. अरे क्या बकते हो? अरे क्या मिल गई? जरा बताओ ना. उनकी कमजोरी तो कोई धन दौलत नहीं है, उनकी कमजोरी तो सिर्फ रयत है, रयत. असं म्हटल्यानंतर महाराज ते जठार, ते दुष्ट प्रवृत्तीचे या कुंभेरच्या गावामध्ये असणाऱ्या सामान्य जनतेला त्रास द्यायला हे कळाल्यानंतर खंडराव होळकरांनी इकडे मल्हारराव होळकरांना पत्र पाठवलं. आता काही तोफा आणि काही सैनिक जरुरी आहेत, पाठवा लागतील. तुम्हाला इकडे मार्गीकरण करावं लागेल. तितक्याच वेळात मल्हारराव होळकर आणि मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाई आणि खंडरावांच्या पत्नी अहिल्यादेवी होळकर ह्या कुंभेरच्या लढ्याकडे मार्गीकरण करू लागला. त्यावेळी खंडराव होळकरांजवळ इथे या कुंभेरमध्ये येतात क्षणी या जठारांनी मात्र या सामान्य रयतेला त्रास द्यायला सुरू केला. मग वीर खंडरावांना ते आवडलं नाही. वीर खंडराव मग मात्र सत्य दिशेत समोर गेला आणि समोर जाता क्षणीच एक सुई 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 करत तोफाचा गोळा आला आणि माझ्या वीर खंडरावांच्या शरीराचा तुतडा केला. वीर खंडराव माझा वीर गतीला प्राप्त झाला. जय एअरपोर्ट जय मल्हार असं म्हणून वीर खंडराव वीर गतीला प्राप्त झाले. आणि हे होता क्षणीच मल्हारराव होळकर मात्र स्तब्ध झाले. आता त्यांना काय करावं हा प्रश्न पडला. अरे ज्या लेकानं मला खंदा द्यायचा, त्या लेकाला खंदा द्यायची वेळ माझ्यावरती आली. आता काय करावं? परंतु वीराच्या बापाने लढत नसतात, शूराच्या बापानं कधी आईनं कधी लढत नसतात, ते मल्हारराव होळकरांना कळत होतं. मग मात्र अहिल्यादेवी होळकरांनी पांढरे वस्त्र प्रदान केले आणि खंडराव होळकरांबरोबर सती जाणार. तेवढ्याच वेळात मल्हारराव होळकरांनी हाताला धरलं, विचारलं, अगं अहिल्या, ए अहिल्या, अगं कुठे जाणार, काय करतेस हे? अगं अहिल्या, तुला माहित नाही का, अगं ज्या लेकानं मला खंदा द्यायचा आहे त्या लेकाला मला खंदा देण्याची वेळ आली. आता माझा लेक गेला आहे आणि तू आता माझी लेक सुद्धा जातीस. अगं मी काय करायचं? अगं मी ही प्रतिज्ञा कोणाच्या जीवावरती केली? ही प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली?
तुला माहित असेल ना, अगं या हिंदीच्या तख्तावरी बैसतो मराठा माझा ही प्रतिज्ञा केली, ही प्रतिज्ञा आता पुनपुरी करायची नाही. मामांजी आता मला माझ्या कर्तव्यापासून रोखू नका, मी सत्य असं म्हटल्यानंतर मग म्हणणार होळकरांनी सांगितलं, अगं येण्या तू मला गुरु मानतेस ना? हो मी तुम्हाला गुरु मानते. मग मला गुरुदक्षिणा देणार नाही का? हो मामांजी मी तुम्हाला गुरुदक्षिणा देणार, गुरुदक्षिणा दिल्याशिवाय नाही जाणार. मग आईल्या देवींना मठाराव होळकरांनी एकच सांगितलं, अगं अहिल्या आजपासून तुझा एक एक श्वास एक एक क्षण या समाजात कल्याणात करताच पडणार, असं आश्वासन मला दे, शपथ मला दे. असं म्हटल्यानंतर वीर खंडरावांच्या चितेवरती हात ठेवला आणि अहिल्या देवीने एकच शपथ घेतली, मामांनी आजपासून माझा एक एक क्षण एक एक श्वास एक एक घास समाजाकरता राहणार, समाजाकरता जगणार, समाजाकरता जगणार. कोण? ती वीर अहिल्या, वीर अहिल्या होणार. म्हणून त्यावेळी पासून शक्यतोवर सत्य जाण्याची प्रथा बंद पडत आली. मग मल्हारराव होळकरांनी अहिल्या देवींना सत्य जाऊ दिलं नाही. त्या पाठोपाठ अहिल्या देवींच्या सासूबाई सुद्धा गेल्या. त्या पाठोपाठ वीर शूर असलेल्या मल्हारराव होळकरांना सुद्धा 1766 साली मृत्यूच्या लाडीमध्ये जावं लागलं आणि वीर पुत्र आपला मालेराव तो सुद्धा गेलाय. आता राज्य मात्र इकडे कोरक झाले. मला सांगा, एवढं दुःख जरी करता आपल्यावरती पडलंय तरी सुद्धा अहिल्याबाईंनी हे का खचला नाही? परंतु अहिल्या देवींनी गीता भागवताचं श्रवण केलं होतं आणि अखंड भगवंताचं चिंतन करत होत्या. अभंगाचं तिसऱ्या चरणात गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. सज्जन, गीतेमध्ये काय तर गीतेमध्ये कसं जगायचं ते शिकवलेलं आहे आणि भागवतामध्ये काय कसं मरायचं ते शिकवलेलं आहे. मग गीतेमध्ये जी शिकवण आहे ही शिकवण काय करते? मोह मायापासून आपल्याला दूर करते. त्यामुळं मोह मायापासून या अहिल्या देवींना दूर केलं होतं या चिंतनानं, या श्रवणानं, या अखंड अशा चिंतनानं दूर केलं होतं. म्हणून या कस काही प्रकारचा दुःखाचा त्रास झाला. एकीकडे मात्र अहिल्या देवींचा पुत्र जाऊन 12-13 दिवस झाले आणि एकीकडे या राज्य लालची असलेल्या लोकांनी एक डाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो डाव टाकण्याकरता तिथलाच एक गंगोबा म्हणजे गंगाधर पंत यांना हाताशी धरलं आणि राघोजींनी सांगितलं, आपण आता या अहिल्या देवींना तीर्थयात्रेकरता पाठवू. हा खर्च आपण आपल्या राज्य खर्चातून भरू आणि त्यांना मात्र आपण काय करू, या तीर्थयात्रेला पाठवू आणि हे केल्यानंतर मात्र आपलाच एक दत्तक पुत्र त्या राज्यावरती बसवून देऊ असं सांगितलं. आणि हा संपूर्ण वृत्तांत एक तिथलाच गोपाळ तो ऐकत होता आणि तो गोपाळ मात्र त्या खाल्लेल्या मिठाला जागला. खाल्लेल्या मिठाला जागला महाराज आणि त्यांना कळलं, अरे ज्याची खाली पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हणून मी प्रत्येक जणांना विनवणी करतो, सज्जन हो, आपण जरी करता आपल्या कष्टाची पोळी खात असतो तरी सुद्धा आपलं कर्म करणं आपलं काम आहे, ही पोळी देणं हे देवाचं काम आहे. म्हणून मी तुम्हाला प्रत्येकाला विनवणी करतो, ज्या ज्यावेळी भजन होईल त्या त्यावेळी टाळी वाजवणं हे आपलं काम आहे. म्हणून आजपासून ज्या ज्यावेळी कोठेही भजन होत असेल आपण टाळ्या वाजून भजन करण्याकरता लाजू नका. अजून एक सांगतो मी तुम्हाला, सत्यामध्ये काय म्हणतो माहित आहे ना, म्हणजे आहे मग जो कोणी टाळ्या वाजवणार नाही, मग मी जर गेलो ना, जे टाळी वाजवणार नाही का त्यालाच लागेल बरं. मग पुन्हा म्हणू नका माय त्या निंबाळकरांच्या शेतामध्ये एक मुंजा हाय ते मला लागला पण माय असं म्हणू नका.
तुम्हाला खरं सांगतो त्यावेळी मला देव सांगेल अरे ही कीर्तना टाळ्या वाजवत नव्हतं पण मी त्याला आधी जाऊन घुसमटत होतो तेव्हा मला दिसत बरं एकाला ज्यानं टाळी वाजवली नाही त्याला मात्र मी नक्की लागणार पहा मग प्रत्येक जण विचार करा ढोलबाचा मुजा जर तुम्हाला लागायचा नसेल ज्या वेळी भगवंताचं भजन होईल त्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवून भजन करा मग आपण सर्वजण आता एकदा खरंच भजन करू विठोबा रखुमाई